बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीतल्या कारकिर्दीबद्दल त्यांच्या या योगदानाबद्दल लता मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे। श्रेयस सावंत आपल्याला अपडेट देतात। श्रेयस, खऱ्या अर्थानं आपण बघतोय तर मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा मानाचा पुरस्कार आहे आणि त्याच्यामध्येच लता मंगेशकर यांच्या स्मृती पुरस्कार एक पार पडतो, ज्याच्यासाठी आज ची घोषणा झाली आणि यामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। खरं तर आपण बघितलं गेलं तर हा पुरस्कार खरं तर खूप मानाचा आहे, कारण हा पुरस्कार ह्याच्या अगोदर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता आणि आता तो पुरस्कार अमिताभ बच्चन यांना देण्यात येतोय। लता मंगेशकर पुरस्कार आणि खऱ्या अर्थानं लता दिदी आणि अमिताभ यांचं नातं फार वेगळं होतं। अमिताभ यांच्या अनेक सिनेमांसाठी लता दिदी गायल्या होत्या आणि त्यामुळे कुठे ना कुठे एक सिनेसृष्टीच्या योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो आणि तो पुरस्कार हा मानाचा येत्या खऱ्या अर्थानं 26 तारखेला हा पुरस्कार सोहळा होणार आहे। तर त्या सोहळ्यात अमिताभ बच्चन तिकडे पोहोचतात का, तर त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं।